Good afternoon, everyone. My name is Darshan Naik, and I'm an ex-student of UES. But I would like to have this session in English, Marathi, Hindi, in all the languages I am proficient to speak with. Okay, so first of all, I won't, directly jump into the topic. A very special thanks to Anti-Narcotics Task Force for coming to Uran, especially UES School, for conducting this session. Kandwe Sahib from Uran Police Station and other officers, especially everyone present in this hall, and the teachers, the principal madam. Some of them are my ex-teachers also. So, Sibram ma'am, when I was in 9th standard, she joined at that time. Am I right? Yeah. So I am a pass out of batch 2005, and later I went to Mumbai for my further education, and I completed my engineering. I have 10 years of experience in IT. I have also experience in modeling and acting. Apart from that, I do a bit of social service, and I work with police, and also recently started working as a volunteer with Anti-Narcotics Task Force. And the topic for today, on what I'm going to speak with or on, is addiction. Addiction वर बोलणार आहे मी. व्यसन. ठीक आहे, थोडं इंटरॅक्टिव्ह ठेवतो. आता या सेशनच्या आधी मी जरा नोटीस केलं की थोडं तुम्हाला धीर दिलं का परत तुम्हाला कमबॅक यायला 5 मिनिटं लागतात. हसत खेळत इकडे तिकडे राहतात तुम्ही, बरोबर की नाही? म्हणून जास्त ढील नाही देणार, पण सेशन थोडं इंटरॅक्टिव्ह ठेवतो. ऍडिक्शन म्हणजे नक्की काय? व्हॉट इज ऍडिक्शन अकॉर्डिंग टू यू? कॅन एनीवन ऑफ टेल मी? कोणी सांगू शकतं का व्यसन म्हणजे काय? ठीक आहे, नका सांगू. दारुडे बघितलेत रस्त्यावर? बघितलं ना? ऍडिक्ट्स बघितलं का? नाही बघितलं? मस्करी काय करताय? पिक्चर मध्ये बघितलं असेल ना? हा, मूवीज. मगाशी सुहास सर विचारत होते की तुम्हाला माहिती आहे का ड्रग्स म्हणजे काय? कोण नाही रे का? ती निरागस बाळ सगळे. नाही आम्हाला नाही माहिती. वी डोंट नो. कबीर सिंग नाही बघितलं का तुम्ही? हा, संजू पिक्चर नाही बघितलं? बघितलं, सर्वांनी बघितलंय. पण काय इथे कन्फेस करणं की येस वी नो इट्स सम लाईक, अच्छा यांच्या समोर कन्फेस केलं, मग तिकडे क्लासरूम मध्ये आहे, तुला कसं माहिती? तू काही केलंयस का? टीचर समोर कसं कन्फेस करणार की हे माहिती आहे आपल्याला? लाज वाटून घ्यायची गरज नाही, सगळ्यांना माहिती असतं. सबको पता है लेकिन बताता है कोई नहीं, है की नाही? तसंच काहीतरी तर असते. बट व्हॉट इज ऍडिक्शन? सरांनी जे कव्हर केलं त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी मी कव्हर करायला आलोय. Is anyone aware in this hall that addiction is a disease? Anyone? So let's come to disease first. What actually is a disease? Have you heard of malaria, typhoid, HIV? Do we all know that this is a disease? मी थोडा बहिरा आहे, मला ऐकायला येत नाही, आणि सेशन इंटरॅक्टिव्ह असणार आहे. Do we know what is a disease? Yes or no? Yes. बहिरा आहे. Do we know what is a disease? Yes. एकदा परत एकदा जोरात. आता थोडं जीव आलाय. ठीक आहे, म्हणजे आपल्या सर्वांना आजार काय आहे हे माहिती आहे ना? मलेरिया माहिती आहे? टायफॉइड माहिती आहे? ओके, आता आवाज येतोय. तर ऍडिक्शन एक डिसीज, त्याच्या व्यतिरिक्त अल्कोहोलिझम डिसीज, याच्याबद्दल किती लोकांना माहिती आहे? नाही माहिती ना? मी सांगतो. सगळ्यात महत्वाचा भाग जो मी आता कव्हर करणार आहे, नीट लक्ष देऊन ऐका. साहेबांनी आता सांगितलं की रस्त्यात जर एक दारुडा दिसला, एक ऍडिक्ट दिसला, कोई देख गया नशा करते हुए, तो कैसे देखा जाता है? व्हाट्स योर पर्सपेक्टिव टू लुक एट एन एडिक्ट? अरे यार, एकदम वायर केलेला पण आहे ना माणूस. कसा आहे? एकदम खराब, थर्ड क्लास, बेकार. पण तोच एक पेशंट जर हॉस्पिटलमध्ये मलेरिया होऊन ऍडमिट असेल तर कसं बघा? टायफॉइड होऊन ऍडमिट असेल तर कसं बघा? कॅन्सर झालेल्या पेशंटला कसं बघता तुम्ही? सांगा की अरे रे बिचारा, किती त्रास होत असेल त्याला, किती वेदना, दुःख आहे बिचाराच्या आयुष्यात, दुःख आहे. कारण तो आजार दिसून येतो, डॉक्टर डायग्नोज करतात, डायग्नोज रिपोर्ट मध्ये दिसतं की याला
मलेरिया झालाय, ब्लड टेस्ट मधनं कळतं की याला टायफॉइड झालाय, कॅन्सर ब्लड टेस्ट मध्ये, काही इतर टेस्ट मध्ये डिटेक्ट होतात. बट यू कॅनॉट डिटेक्ट ऍडिक्शन थ्रू ब्लड टेस्ट. दॅट्स दी सिव्हिरिटी अँड देयर द प्रॉब्लेम लाईज विदिन. हा खूप मोठा घोळ आहे. लक्षणातून दिसतं ऍडिक्शन इज अ डिसीज. लक्षण काय आहेत ती सरांनी सांगितली आहेत, पण हा ऍडिक्शन हा डिसीज सुरुवातीतूनच होतं कॉलेजमधनं. 10वी 11वी 12वी, आजकाल 6वी 7वी तिकडून पण होतं. नॉर्मल मोठ्या मोठ्या गोष्टींनी चालू नाही होणार. पहिला पिक्चर बघणार घरी सिगरेट पिताना, मग त्यातल्या त्यात एक कोणतरी शाणा मित्र येणार, अरे स्कूल किंवा ट्राय करते का, थोडं एक टपरीवर असतात ना, थोडस ट्राय करूया आपण, आणि मग सिगरेट पिण्याची सुरुवात होते. आणि वी टेक इट फॉर ग्रँटेड, लाईटली. त्यात काय झालं, त्यात काय झालं, सर्वच करतात, मग मी केलं तर त्यात काय वेगळं, हे करून सिगरेटची सुरुवात होते. कॉम्प्लेसेन्सी, नॉर्मलाइज करतो त्या गोष्टीला, कारण सगळेच करतायत, साहेबांनी सगळेच करतायत, मी करतो तर त्यात वेगळं काय. आणि त्यात घरच्यांनी जर फक्त वॉर्निंग घेऊन सोडलं, हे बंद करू नको किंवा जास्त करू नको, आयला डीलच मिळाली पोरांना. ठीक आहे ना, हळूहळू मग सिगरेट वरून येते दारू, तंबाखू, हे सगळं चालू होतं. आणि दारू आजकाल लीगल असल्यामुळे फॅशन झालेली आहे की अभि ज्युनियर कॉलेजमध्ये आलाय, सँडऑफ, दहावीचा सँडऑफ झालं का, तेव्हा कोणी एक्सपेरिमेंट केलंय नाही ना. आमच्या बॅच मध्ये होते 1-2 जण एक्सपेरिमेंट करायला, तिकडून त्यांची सुरुवात झालेली. दुर्दैवाची बातमी ही आहे की ते आज दोघं या जगात नाहीत. लवकर सुरुवात केली एन्जॉयमेंटमुळे, पण आज या जगात नाहीये. ते डायड ऍट द एज ऑफ 35. आय एम 36 राईट नाव. सो नॉर्मलाइज करणं, कॉम्प्लेसेन्सी ठेवणं, आणि त्याच्यानंतर हळूहळू त्यात काय झालं, त्यात काय झालं, द क्युरियोसिटी विद इनसाइड दॅट कम्स, दॅट चलो ट्राय करके देखते. आयुष्य म्हणजे प्रत्येक गोष्ट ट्राय केली पाहिजे, आहे की नाही. आयुष्य म्हणजे कसं असलं पाहिजे, प्रत्येक गोष्ट ट्राय केली पाहिजे. तर हे पण नवीन पदार्थ काय आहे ते ट्राय करून बघूया. त्याच्यासाठी लोक, पोरं हे ड्रग्सच्या ट्रायल साठी, एक्सपेरिमेंट साठी जातात, आणि तिकडेच गेम फसतो. गेम फसतो म्हणजे नक्की काय, drug is 1,000 times more addictive substance than alcohol and tobacco. एकदा ज्याने ड्रग्स उचललं ना, युटर्न मारायचा रस्ता आहे ना, बंद होऊन जातो जवळजवळ. खरं सांगतो, युटर्न मारायचा रस्ता बंद होऊन जातो. काही जवळचे अनुभव बघितलेले आहेत. आणि ऍडिक्शनचा एंड आहे ना, हा 3-4 गोष्टींमध्येच आहे. एक आहे पागलपण, वेडेपणा. एक आहे दर्दनाक मौत, साधी मृत्यू नाही, एकदम दर्दनाक कठीण परिस्थितीत मृत्यू, रिहॅबिलिटेशन सेंटर नाहीतर जेल. हे 4च अंत आहेत ऍडिक्शनचे, जे सुरुवातीच्या टायमाला जे मूवीज बघून तुम्ही ग्लॅमराइज जो फेस बघतात ना, की पोरं दारू पिऊन, ड्रग्स पिऊन पार्टी करतायत, लाईफ एन्जॉय करतायत, हे तात्काळ असतं. काही वेळानंतर आहे ना, त्याची हालत या 4 अंतांमध्येच होते. I'll start with the first thing that comes to physical allergy. Now I'll ask you a question. What is an allergy? Can someone tell me? Allergy बद्दलचं उत्तर तुम्ही देऊ शकाल, मला खात्री आहे. What is an allergy? भाऊ तू सांग रे, एलर्जी म्हणजे काय? ग्लोबली सांग, एलर्जी म्हणजे काय? What is an allergy? किंवा आपली बॉडी त्याला ऍक्सेप्ट नाही करू शकत किंवा. परफेक्ट. टाळ्या वाजवा यासाठी. I'll give you a definition for an allergy. Any abnormal reaction to the body by any substance or any other entity is called an allergy. बरोबर. शरीरात कुठच्याही पदार्थाची किंवा सबस्टन्सची जर ॲबनॉर्मल रिएक्शन होत असेल, अंडरलाइन दी वर्ड ॲबनॉर्मल रिएक्शन होत असेल, तर दॅट्स कॉल्ड एन एलर्जी. सो why am I talking about allergy? The reason behind it is the disease of addiction has 3 perspectives, has 3-fold. So one is mental obsession, second is physical allergy, and third is spiritual bankruptcy. 100 लोक जर दारू पित असतील तर 100च्या 100 लोक दारुडे होत नाहीत, 10%च होतात. प्रश्न आहे का? दीर्घकाळ दारू पिल्यानंतर 10% लोकांमध्ये शरीरामध्ये अशी काहीतरी घडत होते की त्याच्यानंतर त्यांच्या शरीरात एक एलर्जी, एक रिसेप्टर्स तयार होतात. म्हणजे 1 ड्रॉप सुद्धा अल्कोहोल गेल्यानंतर त्यांना तिथपर्यंत प्यावी लागते जिथपर्यंत त्यांच्या डोळ्यासमोर काळोख येत नाही. दॅट्स कॉल्ड अन ॲबनॉर्मल रिएक्शन. कारण 90% लोकांमध्ये तसं काही होत नाही. दे कॅन स्टॉप, बट रेस्ट 10% ऑफ द पीपल कॅनॉट स्टॉप. अँड द सेम अप्लाइज टू ड्रग ऍडिक्शन. बट डिफरन्स हे आहे की 100 लोक ड्रग करत असतील तर 90% ऍडिक्ट होतात.
10% होत नाही, कारण त्यांना कळलं की याचे दुष्परिणाम काय आणि ते वेळेस थांबतात. ठीक आहे. अल्कोहोल ऍडिक्शन आणि ड्रग ऍडिक्शन मध्ये हा मेजर डिफरन्स आहे. पण याचा अर्थ असं नाही की ते 10% वाचतात त्याच्यासाठी तुम्ही एक्सपेरिमेंट करून बघा, तुम्हाला माहित नाही की काय भयानक अवस्था ही होऊ शकतं. मेंटल ऑब्सेशन, द डिसीज ऑफ ऍडिक्शन मध्ये मेंटल ऑब्सेशन हा खूप मोठा प्रकार आहे. वन्स यू कन्झ्युम ड्रग और अल्कोहोल, there are some changes that get start and develop in your body, and the main changes observed in the brain. म्हणजे ब्रेन मध्ये असे, माइंड मध्ये काही असे चेंजेस होतात की तुम्हाला नशा करायचा जरी नसला तरी माइंड सतत नशेबद्दल विचार करत असतो की ठीक आहे, लास्ट टाइम केलेलं ना, आता मी डिसाइड करतो की मी यापुढे नशा करणार नाही, पण तरी सुद्धा डोक्यामध्ये नशेचेच विचार असतात. दॅट्स कॉल्ड एन मेंटल ऑब्सेशन. सतत डोक्यात नशेचे विचार करत नाहीये, बट माइंड इज प्री ऑक्युपाइड इन द थॉट्स ऑफ ड्रग अँड अल्कोहोल. दॅट्स द इंटरनल सिम्पटम विच यू कॅन आयडेंटिफाय की तुम्ही नशेच्या आहारी गेलेत, चाललेत की नाही, या पॅरामीटर्स वर तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. अँड कमिंग बॅक टू द थर्ड फोल्ड इज स्पिरिच्युअल बँक्रप्सी. सोपं सांगू, आध्यात्मिकता शब्द जरी नवीन असेल तरी स्पिरिच्युअल बँक्रप्सी म्हणजे आध्यात्मिक दिवालियापण. याचा अर्थ मी तुला सांगतो सोप्या भाषेत, जे तुमच्या एज मध्ये तुम्हाला कळेल. नैतिक आणि अनैतिक मध्ये फरक समजण्याचा माणसाला बंद होऊन जातो. सोपं आहे ना, क्लिअर केलं ना. व्हॉट इज मॉरल, व्हॉट इज इमॉरल, जे फरक असतो ना की चुकीचं काय आणि चांगलं काय, याच्यातला फरकच माणसाला समजणं बंद होतं. जसं की खोटं बोलणं कंपल्सिव्ह आहे, प्रत्येक गोष्टीत खोटं बोलणं चालू होतं. पैसे पाहिजे, टीचरनी प्रिन्सिपलनी मागितले, शाळेत मागितले, खरं पाहिजे तर आपल्या व्यसनासाठीच पाहिजे असतात, पण खोटं बोलणं सुरू होतं. खोटं बोलल्यानंतर एक दिवस आई वडील पकडतात, त्याच्यानंतर मग छोट्या मोठ्या चोरी करायला सुरू होतात. आई बाप्पांनी पैसे कुठे ठेवले ते लक्ष आपण ठेवतो आणि हळूहळू त्या पैशांवर आपण घरात चोरी करायला चालू होतो. ती चोरी संपली, पकडली का आपण बाहेर चोऱ्या करायला मोकळं होतो आणि त्याच्यात आपल्याला काही वेगळं वाटतच नाहीये. त्यात काय झालं, त्यात काय झालं, करतात ना आजकाल पोरं चोरी, त्यात काय, त्यात विशेष काय, नैतिक काय अनैतिक काय, याची सुरुवात इकडून होते, छोट्या गोष्टींपासून. आणि जसं साहेबांनी सांगितलं की पुढे जाऊन ते मोठे गुन्हेगार होतात आणि त्यात त्यांना काही वाटत नाही. आज जे रिहॅबिलिटेशन सेंटरमध्ये ज्या ड्रग ऍडिक्शनच्या केसेस मी काउन्सिल करतो, त्यांनी चुकीचे कर्म, चुकीचे गुन्हे केलेले आहेत, त्यांनी हाफ मर्डर केलेले आहेत, अनेक चोऱ्या वगैरे काही काही केलेल्या आहेत, बट दे आर ऍडिक्ट्स. आणि काउन्सिलिंगला जेव्हा मी बसतो आणि त्यांच्यासमोर मी बोलतो की अरे हे तू केलंयस, तुला याच्याबद्दल काय वाटतंय, नाही कुछ नाही, वो हो गया गलती से, अभी नेक्स्ट टाइम नहीं करेगा, जरा पण पछतावा नाही. ब्रेनवर इफेक्ट बघा किती झालाय. नाही ठीक आहे, हो गया, उसमें क्या है, वो हीट ऑफ द मोमेंट में हो गया. इमोशन्सवर कंट्रोल नाही, ताबा सुटतो इमोशन्सवर. आणि तो मला जस्टिफिकेशन काय देतोय की हिट ऑफ द मोमेंट में हो गया, ऐसा बहुत होता है, मैंने क्या उसमें अलग क्या. भावनांवरचा नियंत्रण सुटत जातो आणि मग त्याचं समर्थन पण ते लोक करत असतात. याचाच अर्थ काय, स्पिरिच्युअल बँक्रप्सीकडे तो माणूस वळत चाललेला आहे. नैतिक काय अनैतिक काय त्याची समज तो हरपून गेलेला आहे, त्याला नाही कळत आहे आता. आणि सायकोलॉजीच्या दृष्टिकोनाने जर बघितलं, या 3 फोल्डच्या डिसीजच्या व्यतिरिक्त 2 अजून गोष्टी आहेत, त्या आहेत फायनान्शियल आणि सोशिओलॉजिकल. आता फायनान्शियल बद्दल काय सांगू, ड्रग ऍडिक्ट जो होतो तो एकदम अंडरलाईन करून सांगतो, भिकेला लागतो. स्टार्टिंगला उधार मागत असतो इतरांकडे, पण खरं सांगू तर ती भीकच असते, ती भीकच असते. पैसे द्या, पैसे द्या, 100 द्या, 200 द्या, असे असतील आपल्या इथे काही जण, माझ्या ओळखीमध्ये आहेत म्हणून सांगतो. आणि त्याच्यानंतर सोशिओलॉजिकल. समाजात हा खूप मोठा गैरसमज आहे, तो दूर करण्यासाठी हा लास्ट पॉइंट मी तुम्हाला सांगतोय की समाजात एक ड्रग ऍडिक्टची शून्य इज्जत आहे. काहीच इज्जत नाही आहे, कुठेच नाही, कुठेच नाही. पण हा जर एक कॅन्सर पेशंट असता, ड्रग ऍडिक्ट म्हणजे कोण आहे, ही इज अ पेशंट. असं नाहीये की त्या ड्रग ऍडिक्टनी कधी सोडण्याचा प्रयत्न नाही केला किंवा त्याला वाटलं नाही की आपण याच्यातनं बाहेर पडू, पण ही इम्पॉसिबल स्टेज आहे. दे नीड हेल्प, त्याला हेल्पची गरज असतं. पण समाजात त्याच्यात जनजागृती नाही म्हणून समाज
की अरे हा गेलेली केस आहे, हा चोरच आहे, हा गुन्हेगारच आहे, हा असा आहे, हा अमुक आहे तमुक आहे, त्याला सहानुभूती नाही मिळत, लोकांकडनं तिरस्कार मिळतो आणि तिरस्कारापोटी तो परत नशा सारखा सारखा करतो. आता जगून तरी काय फायदा, जगून तरी काय फायदा. ठीक आहे, नशा करत करतच मरू. क्वचितच लोक आहेत ते त्याला ऍज अ पेशंट म्हणून बघतात, त्यातला मी एक आहे. कारण मला या विषयाबद्दल सखोल अभ्यास आहे आणि या विषयाची माहिती आहे, म्हणून मी सांगतो की दे आर नॉट बॅड पीपल, दे आर सिक पीपल. वाईट माणसं नाही आहेत होती, आजारी आहेत. आपण जर सर्वांनी मिळून जर हा बघण्याचा दृष्टिकोन बदलला, जसं एका कॅन्सर पेशंटला बघतात तसंच आपण एका ड्रग ऍडिक्टला बघितलं तर त्यांच्या रिकव्हरीमध्ये मदत होऊ शकते. पण याचा अर्थ असं नाही की त्यांच्या संगतीत तुम्ही राहा, ते आपलं काम नाही, त्यांच्यासाठी प्रोफेशनल्स आहेत. बट मेक शुअर की असे कुठचे ऍडिक्ट्स तुमच्याकडे तुमच्या नजरेत आढळले तर तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला नार्कोटिक्स हेल्पलाईन, ANTF ची हेल्पलाईन, टीचर्स, पेरेंट्स किंवा अजून काही हेल्पलाईन नंबर तुम्हाला ऑनलाईन गुगलवर मिळतील, त्याच्यावर तुम्हाला संपर्क साधून हे इन्फॉर्म करायचं आहे. बिकॉज ही इज अ पेशंट, तो एक आजारी व्यक्ती आहे आणि त्याला मदतीची गरज आहे. आणि जर तुम्ही हे इन्फॉर्म करताय तर तुम्ही समाजासाठी, त्या व्यक्तीसाठी एक मदतीचा हात पुढे करताय. एवढंच बोलून मी माझं छोटस जे हे होतं कन्क्लूड करतो, जास्त वेळ घेणार नाही. धन्यवाद.